रिडेव्हलपमेंट संदर्भातले विषय आहेत. त्या रिडेव्हलपमेंट संदर्भातल्या विषयाला आपण कनेक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्यावेळेला आपण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी संदर्भात विषय बोलतो त्यावेळेला आपण हे समजतो की जी जागा असते, खाली लँड असते आणि एक बिल्डिंग असते, आणि ती जी जागा असते ती जागा कोणीतरी लँडलॉर्ड किंवा डेव्हलपरने ती जागा डेव्हलप केलेली असते. तिकडे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन केलेलं असतं आणि कन्स्ट्रक्शन झाल्यावरती आपल्याकडे एक कायदा आहे. पूर्वी मोफा कायदा होता आणि आता रेरा कायदा आलेला आहे. हा मोफा कायदा आणि रेरा कायदा जो आहे हा सांगतो की बिल्डिंग पूर्ण झाल्यावरती लँडलॉर्डनी किंवा डेव्हलपरनी हाऊसिंग सोसायटी ज्या पण अस्तित्वात आलेल्या आहेत 2017च्या अगोदर 2017च्या अगोदर अस्तित्वात आलेल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या मोफा कायद्याच्या अंतर्गत आलेल्या आहेत. आणि 2017 नंतर रेरा कायदा अस्तित्वात आला. 2016ला सेंट्रलनी रेरा कायदा इनॅक्ट केला. 2017मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी रेराचे रूल्स जे आहेत ते फ्रेम केले. आणि 2017 नंतर जे पण ऑब्लिगेशन्स डेव्हलपरवरती कास्ट केले होते ते रेरा कायद्याने कास्ट केलेले आहे की इमारत पूर्ण झाल्यावरती हस्तांतरण करायचं. हस्तांतरणमध्ये एकतर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, अपार्टमेंट किंवा लीगल एंटिटी फॉर्म करायची. कंपनी असेल तीही फॉर्म करू शकतो. आणि कंपनी फॉर्म केल्यानंतर परत विदिन 3 मंथ्समध्ये रेरा कायदा सांगतो की तुम्ही ट्रान्सफर ऑफ टायटल करायचं. म्हणजे जागा जी आहे, जी आपली लँड आहे ती लँड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नावावरती करायची असं आपल्याकडे रेरा कायदा सांगतो. आणि रिडेव्हलपमेंटची पहिली अट जी आहे ती म्हणजे जागा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या मालकीची हवी. आपण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पण बोलणार आहोत आणि टेनंट पागडी सिस्टम पण बोलणार आहोत. नाउ दिस इज ॲप्लिकेबल टू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ज्या महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टमध्ये रजिस्टर्ड आहे आणि ज्यांनी फ्लॅट जो आहे तो परचेस केलेला आहे, ज्या मेंबर्स लोकांनी फ्लॅट डेव्हलपरकडनं परचेस केलेला आहे त्या विषयासंदर्भात सांगत आहोत. मग रिडेव्हलपमेंटची पहिली अट काय आहे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये? तर जागा मालकीची पाहिजे. आणि ज्याच्या मालकीची जागा आहे कायदा सांगतो, डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन सांगतात की तोच व्यक्ती कॉर्पोरेशनला ॲप्लिकेशन करू शकतो फॉर रिडेव्हलपमेंट प्रपोजल. म्हणजे मग जर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या नावावर जागा नसेल तर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी काय करायचं तर पहिली ती जागा आपल्या नावावर करून घ्यायची. प्रॉपर्टी कार्ड 7/12 असो तिथे आपलं नाव जे आहे ते कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं आलं पाहिजे. आणि त्यासाठी जर डेव्हलपर सहकार्य करत नसेल तर शासनाने 2008 सालामध्ये डीम्ड कन्व्हेन्सचं जे प्रपोजल आहे, डीम्ड कन्व्हेन्स सारखा उपक्रम जो आहे तो आपल्यासाठी आणलेला आहे. आणि डीम्ड कन्व्हेन्सच्या मार्फत शासन सांगतंय की जर डेव्हलपर तुम्हाला हस्तांतरण करून देत नसेल तर स्टेट सांगतं की तुम्ही DDR कडे ॲप्लिकेशन करा आणि मग DDR आमच्या वतीने, स्टेटच्या वतीने, डेव्हलपरच्याही वतीने तुम्हाला कन्व्हेन्स एक्झिक्यूट करून देईल. हे झालं कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं. आणि नाव विल टॉक अबाउट टेनेंट पागडी सिस्टमचे जे विषय आहे तो. मग या दोघांमध्ये फरक काय? तर दोघांमध्ये फरक थोडासा आपण जाणून घेऊया. पहिला कन्सेप्ट आहे ओनरशिपचा, की आपण बोलतो की आपल्या मालकीचं घर, आपल्या मालकीची जागा, कुठला तरी प्लॉट जो आहे तो आपल्या मालकीचा आहे. मग मालकीचा आहे म्हणजे मग इथे आपण सांगतोय ओनरशिप कन्सेप्ट. ओनरशिप म्हणजे सगळे राईट्स त्या प्लॉट संदर्भातले जे आहेत ते माझ्या मालकीचे आहेत, सगळे राईट्स त्या फ्लॅट संदर्भातले आहेत ते माझ्या मालकीचे आहेत. हा झाला ओनरशिप कन्सेप्ट. आणि दुसरा विषय येतो पजेशन. म्हणजे आपण बोलतो की जिथे माझं अस्तित्व आहे, जिथे माझा वापर आहे, जिथे मी जागा एन्जॉय करतो त्याला आपण बोलतो पजेशन. आणि हे दोन विषय यासाठी घेतले कारण इंडियन एव्हिडन्स ॲक्ट जो आपला आहे त्याच्यामध्ये सेक्शन 110 सांगतो की पजेशन इज 9 पॉइंट्स इन लॉ. म्हणजे 10 पैकी 9 गुण जे आहेत ते आपण पजेशनला दिलेले आहेत असं आपल्याला कायद्याने सांगितलेलं आहे. आणि मग जो व्यक्ती पजेशनमध्ये असेल आणि जो ओनर असेल तो डिनाय करत असेल त्या व्यक्तीचं टायटल
तर कायदा सांगतो की त्या ओनरला प्रूव्ह करायचं आहे की तुझी ओनरशिप नाही आहे. म्हणजे म्हणून इंडियन एव्हिडन्सनी ऍक्टनी सांगितलं की पजेशन इज 9 पॉइंट्स इन लॉ. आणि हाच पजेशनचा कन्सेप्ट जो आहे तो आपल्याकडे पागडी सिस्टम ज्याला आपण बोलतो, त्या पागडी सिस्टम म्हणजे टेनेंट आणि लँडलॉर्डच्या रिलेशनशिपमध्ये आला. मग हा सिस्टम का आला आणि हा आला तरी कसा? आपण थोडंसं टेनेंट बद्दल पण विषय बोलूया, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बद्दल पण बोलूया आणि त्यानंतर आपण रिडेव्हलपमेंट बद्दल बोलू. बरं, मग हे टेनेंट पागडी सिस्टम आलं कसं आपल्याकडे? कन्सेप्ट कुठून आला? तर इंडस्ट्रियल रेव्होल्युशन सगळ्यांनी ऐकलं असेल. कॉटन मिल्स, आपल्या ज्या वेळेला कॉटन मिल्स होत्या त्यावेळेला मायग्रेशन तर येणार ना, की लोक आपल्याकडे इकडे येणार, मुंबईमध्ये येणार, काम धंद्यासाठी येणार. मग इंडस्ट्रियल रेव्होल्युशनमध्ये बरंचसं मायग्रेशन्स जे आहे ते होत होतं. आणि मग त्यावेळेला लोक भाड्याने जागा मागायची. मग भाड्याने जागा मागितल्यावर काय व्हायचं की जास्त लोक, डिमांड आणि सप्लायचा रेशिओ तुम्हाला माहिती असेल. पण डिमांड सप्लायमध्ये काय व्हायचं की डिमांड जास्त होती आणि सप्लाय घरं कमी होती. मग लोक सांगायची की 100 रुपयाच्या ऐवजी मी तुला 120 रुपये देतो, लँडलॉर्डला सांगायचं. पण लँडलॉर्ड बोलायचं ठीक आहे, 120 वाल्याला प्राधान्य दिलं. मग 120 वाला जो भाडं देतो आहे त्याला आपण खोली देऊया आपली. आणि अशा तऱ्हेने लँडलॉर्डचं एक्सप्लॉयटेशन सुरू झालं टेनेंट लोकांवरती. आणि मग हे होता होता कुठल्याही प्रकारचं कायद्याचं नियंत्रण नव्हतं. आणि नियंत्रण नसावं म्हणून मग 1947ला पहिल्यांदा आपल्याकडे कायदा आला, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रासाठी कायदा आला, बॉम्बे रेंट लॉजिंग अँड हाऊसिंग हाऊस कंट्रोल रेंट ऍक्ट. तो 1947ला कायदा आला. पण प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळा कायदा. म्हणजे महाराष्ट्र जर आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रासाठी बॉम्बे रेंट ऍक्ट आला. तुमच्या मराठवाड्यासाठी जर आपण बघितलं तर तिकडे हैदराबादचा कायदा आला, हैदराबाद रेंट एविक्शन लीज ऍक्ट आला. आणि विदर्भाचं जर बघितलं तर तिकडे बॉम्बे सेंट्रल प्रोव्हिन्स अँड बेरार ऍक्ट, असे 3 वेगवेगळे कायदे रेंट, लँडलॉर्ड आणि टेनेंटच्या रिलेशनशिपसाठी आले. आणि मग हे 3 वेगवेगळे कायदे ज्या वेळेला आले त्यावेळेला उलट झालं. म्हणजे पहिलं जे लँडलॉर्ड एक्सप्लॉइट करायचे, आता टेनेंटच्या बाजूनी कायदा आला. आणि मग संकल्पना तुम्ही ऐकली असेल, वन्स अ टेनेंट ऑलवेज अ टेनेंट, ही संकल्पना ऐकली असेल. आणि कायदे आल्यावरती लोक असंही म्हणायला लागले, आपल्याकडे जशा म्हणी असतात मराठीमध्ये तसं इंग्लिशमध्ये असं म्हणायला लागले की फूल्स बिल्ड हाऊसेस, वाईस रिसाइड देअरिन. म्हणजे मूर्ख लोक जी असतात ती घर बनवतात आणि जे हुशार असतात ते त्याच्यामध्ये भाडोत्री म्हणून राहतात. असं 1947 नंतर संकल्पना आली. आणि मग टेनेंट लोकांनी लँडलॉर्डला एक्सप्लॉइट करायचं उलट सुरू केलं. आणि हे सगळे वादविवाद जायचे कुठे? हायकोर्टापर्यंत. म्हणजे खालच्या कोर्टापर्यंत पासून जी सुरुवात व्हायची ती हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. आपल्याकडे आपल्याला माहिती आहे, आपला कुठलाही वाद जर सुरू झाला तर आपलं शेवटचं टोक आहे सुप्रीम कोर्ट. ते इथपर्यंत वादविवाद जायला लागले. आणि मग हायकोर्ट वारंवार सांगत होतं की असे 3 वेगवेगळे कायदे बनवू नका, एक कायदा सुसंस्कृतपणाने बनवा, योग्य ठिकाणी बनवा, लँडलॉर्ड आणि टेनेंटचं रिलेशन प्रॉपर ॲज्युडिकेट होईल असा कायदा बनवा. असं वारंवार सांगून नंतर टेम्बे कमिटीची स्थापना झाली. नंतर नॅशनल लेवलला LK झा कमिटीची स्थापना झाली. आणि हे होऊन सुद्धा 1998 साली एक मालपे विश्वनाथ कमिटी, मालपे विश्वनाथची जी केस होती ती ऑनरेबल कोर्टाकडे पोहोचली, हायकोर्टाकडे पोहोचली. आणि हायकोर्टने सांगितलं की आता तरी महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आहे ते लँडलॉर्ड आणि रेंट टेनेंट लोकांसाठी कायदा बनवेल. आणि मग महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट 1999 जो आहे तो आपल्याकडे आला. आणि या कायद्याने लँडलॉर्ड आणि टेनेंटचा मध्य गाठला. म्हणजे दोघांनाही प्रोटेक्ट केलं, लँडलॉर्डलाही प्रोटेक्ट केलं आणि टेनेंटलाही प्रोटेक्ट केलं. बरं, ह्या कायद्यामध्ये काय आहे ते थोडंसं बघूया आणि मग आपल्याला कळेल की लँडलॉर्ड आणि टेनेंटला हा कायदा प्रोटेक्ट करतो आहे का. सुरुवात आपण टेनेंट लँडलॉर्डच्या रिलेशननी करू, देन वी विल मूव्ह टू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. आणि हा कायदा पण इंटरेस्टिंग आहे, कायदा समजून घ्या. या कायद्यामध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत, टेनेंटला काय प्रोटेक्शन आहे, लँडलॉर्डला काय प्रोटेक्शन आहे ते थोडंसं जाणून घेऊया. मग या कायद्याचा सेक्शन 1 सांगतो की ॲप्लिकेबल कुठे आहे. महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट म्हटलं तर नाव आहे महाराष्ट्र. मग हा गुजरातला ॲप्लिकेबल होईल का? हा कर्नाटकला होईल का? नाही. आपल्याकडे कायदा आहे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट, पहिला इंडियन पिनल कोड, असे कायदे होते. हे सेंट्रल ऍक्ट आहे. आणि राज्याचे पण काही ऍक्ट असतात.
मग आपल्या राज्याचा महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जे पण लँडलॉर्ड टेनेंटचे रिलेशनशिप आहेत ते या कायद्यामधनं डिव्हॉल्व होतात. मग सेक्शन 2 जो आहे तो सांगतो हा कायदा कोणाला ऍप्लिकेबल आहे, तर जिथे भाड्याने दिलेल्या घरं असतील आणि ते भाड्याने कुठली घरं दिलेली असतील, कोणासाठी दिलेली असतील, तर रेसिडेन्शियल पर्पजसाठी जर घरं दिलेली असतील, एज्युकेशनसाठी दिलेली असतील किंवा ट्रेड आणि कॉमर्ससाठी दिलेली असतील किंवा बिझनेससाठी दिलेली असतील, तर हा जो कायदा आहे अशा भाडोत्रींना आणि अशा लँडलॉर्डला ॲप्लिकेबल राहील असं आपल्याकडे सेक्शन 2 सांगतो. आणि मग सेक्शन 3 मध्ये सांगितलेलं आहे की गव्हर्नमेंट अथॉरिटी जर भाडोत्री असतील किंवा गव्हर्नमेंट अथॉरिटीने आपली जागा जर भाड्याने दिलेली असेल तर त्याला हा कायदा ॲप्लिकेबल नाही. गव्हर्नमेंट अथॉरिटी असेल, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असेल किंवा पब्लिक आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ज्यांचं पेडअप शेअर कॅपिटल 1 कोटीच्या पेक्षा जास्त असेल, बँका असतील, युनिव्हर्सिटी असेल, अशा लोकांना ह्या कायद्यापासून एक्झेम्प्ट केलेला आहे. मग हा कायदा फक्त तुम्हाला आणि मला ऍप्लिकेबल आहे. म्हणून इथे कोण गव्हर्नमेंट बसलंय का ऐकायला? नाही, त्यांना चिंता नाही आहे, आपल्याला चिंता आहे. सेक्शन 3 नंतर सेक्शन पुढे 5, 4, 5, 6 वगैरे जे आहेत मग ते सांगतात स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीज. सेक्शन 6 सांगतो स्टँडर्ड रेंट असावं, लँडलॉर्ड आणि टेनेंटच्या रिलेशनशिपमध्ये स्टँडर्ड रेंट असावं, त्या रेंटमध्ये दर वर्षाला परमिसिबल इन्क्रीज तेवढीच असावी जेवढी कायद्याने सांगितलेली आहे तेवढी. आणि ह्या सेक्शन 6 मध्ये असं सांगितलेलं आहे स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीज कुणाला ऍप्लिकेबल आहे, तर ज्या ठिकाणी लँडलॉर्डनी भाड्याला आपलं घर दिलेलं आहे आणि ते घराचा जो पिरियड आहे, त्या भाड्याचा जो पिरियड आहे तो 12 महिन्यापेक्षा अधिक आहे, त्यालाच हा कायदा जो आहे तो ऍप्लिकेबल येतो. म्हणजे स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीजचे प्रोव्हिजन ऍप्लिकेबल येते. आणि ही प्रोव्हिजनचा अपभ्रंश जो आहे हे आपल्याकडे रिअल इस्टेट एजंट लोक करतात आणि मग आपल्याला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये सांगतात की 11 महिन्याचं एग्रीमेंट करा लिव्ह अँड लायसन्सचं. हा अपभ्रंश ह्या सेक्शन मधनं आलेला आहे. कारण रेंट कंट्रोल ऍक्ट मध्ये सांगितलंय स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीज 12 महिन्याच्या वरच्या पिरियडसाठी ऍप्लिकेबल राहील. अरे पण ते पागडी सिस्टमसाठी सांगितलेलं आहे, लिव्ह अँड लायसन्स मध्ये त्याला ऍप्लिकेबिलिटी येत नाही. मग तुम्ही 11 महिन्याचं करा, 1 महिन्याचं करा, 36 महिन्याचं करा, कितीही करा, त्याला आपण लायसन्सीज बोलतो. त्याच्यावरती पण आपण येणार आहोत. हा कायदा त्यालाही ऍप्लिकेबल आहे पण थोडा वेळ आहे. मग आपल्याला कळलं स्टँडर्ड रेंट असावं, परमिटेड इन्क्रीज असावी. आणि हे स्टँडर्ड रेंटमध्ये जर वादविवाद असतील तर ते एज्युडिकेट करायचे पॉवर कोणाला आहे, तर आपल्याकडे स्मॉल कॉज कोर्ट आहे, त्यांना ते पॉवर दिलेले आहे. आणि मग जर स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीजचा वादविवाद असेल तर तो वादविवाद स्मॉल कॉज कोर्टाने एज्युडिकेट करून सोडवावा असा आपल्याकडे कायदा आहे. सेक्शन 7 मध्ये लँडलॉर्ड आणि टेनेंटचं डेफिनेशन दिलेलं आहे. सेक्शन 7 मधला लँडलॉर्ड कोण, तर लँडलॉर्ड मध्ये असं सांगितलेलं आहे की नॉट ओन्ली त्या जमिनीचा किंवा त्या प्रिमाइसेसचा मालक, पण ज्या मालकानी किंवा त्या प्रिमाइसेसच्या किंवा लँडलॉर्डच्या मालकानी जर मॅनेजरला ते अधिकार दिले असतील रेंट वसुलीचे, तर तो मॅनेजर देखील लँडलॉर्डच्या डेफिनेशन मध्ये येतो. म्हणजे जो आपल्याकडे रेंट वसुली करतो तो देखील लँडलॉर्ड आहे असं कायद्याने सांगितलेलं आहे. आणि मग टेनेंट कोण, तर टेनेंटमध्ये सांगितलेलं आहे की टेनेंट ज्यांनी पागडी सिस्टम मध्ये घर भाड्याने घेतलेलं आहे तो, आणि समजा त्यांनी परत फर्दर टेनेन्सी क्रिएट केलेली असेल, सबलेट केलेलं असेल मालकाच्या परवानगीने, तर ज्याला सबलेट केलेला आहे तो देखील एक टेनेंट होऊन जातो. आणि ज्या टेनेंटनी सबलेट केलेला आहे मालकाच्या परवानगीने जर केलेला असेल तर तो टेनेंट लँडलॉर्डच्या शूज मध्ये येतो असं कायद्याने सांगितलेलं आहे. एक काही गोष्टींचे प्रश्न जे तुमच्या मनामध्ये आहेत ते आपल्या डिस्कशनमध्ये इथूनच क्लिअर होणार आहेत. त्यापैकी आता जो आपण सांगणार आहोत तो विषय सेक्शन 7 मध्ये सांगितलेला आहे की जर टेनेंट मयत झाला, टेनेंट डिमाइज झाला, तर त्याच्यानंतर होणारा टेनेंट कोण, किंवा आपल्या मनामध्ये असाही प्रश्न असेल की माझं जर भाडोत्री सिस्टममध्ये आपल्या पागडी सिस्टममध्ये घर आहे तर मला ते विल करून देता येईल का माझ्या लिगल हेअर्सना, तर त्याला आन्सर नो आहे. टेनेन्सी सिस्टममध्ये
जर कोण टेनंट जो असेल, भाडोत्री असेल, हा मयत झाला तर सेक्शन 7 तुम्ही गुगल करू शकता महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टचा. त्या सेक्शन 7 मध्ये सांगितलेलं आहे की फॅमिली मेंबर, जो मेंबर फॅमिली मेंबर असेल आणि रेसिडेन्शियल प्रिमायसेस असेल तर त्याच्याबरोबर जो राहत होता त्यावेळेला तो जो व्यक्ती आहे तो टेनेंट म्हणून रूपात येईल. आणि कमर्शियल प्रिमायसेस असेल, बिझनेस करत असेल तर त्याच्याबरोबर जो बिझनेस करणारा व्यक्ती असेल तो त्यांच्या जागेवरती टेनेंट म्हणून काम करेल, असं आपल्याला सेक्शन 7 कायद्याने सांगितलेलं आहे. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ क्लिअर आहे. मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे पोझेशनचा विषय आहे. जो व्यक्ती त्या टेनेंट बरोबर ती प्रिमायसेस पोझेशनमध्ये आहे आणि एन्जॉय करत आहे त्या व्यक्तीचा अधिकार भविष्यामध्ये टेनेंट म्हणून येतो. ह्या आपल्याला सेक्शन 7 कायदा सांगतो. मग त्यानंतर विषय आहे परमिटेड इन्क्रीज. रेंटमध्ये इन्क्रीज किती असावं? तर सेक्शन 11 जो आहे तो सांगतो की 4% फक्त इन्क्रीज ॲन्युअली असू शकतो. दरवर्षी 4% इन्क्रीज कायद्याने सांगितलेलं आहे. पण कायद्याने असंही सांगितलेलं आहे की 15% इन्क्रीज पण असू शकतं जर स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स असतील, स्ट्रक्चरल बिल्डिंगमध्ये ऑल्टरेशन्स करायचे असतील आणि 70% लोकांनी जर कन्सेंट लेखी दिलेला असेल लँडलॉर्डला तर लँडलॉर्ड तुमच्या भाड्यामध्ये 15% इन्क्रीज देखील करू शकतो, असं आपल्याकडे सेक्शन 11 महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टनी सांगितलेलं आहे. त्यानंतरचा जो सेक्शन आहे तो आहे सेक्शन 14, जो सगळ्यात फार महत्त्वाचा आहे. हायकोर्टाने आपल्या सगळ्या जजमेंटमध्ये, बऱ्याचशा जजमेंटमध्ये असं म्हटलेलं आहे की या सेक्शन 14साठी आमच्याकडे अजूनपर्यंत कोण आलंच नाही आहे. म्हणजे सेक्शन 14ची जनजागृती नाही आहे असं हायकोर्टाने बऱ्याचशा जजमेंटमध्ये उल्लेख केलेला आहे. आणि हा सेक्शन 14 काय आहे? तर सेक्शन 14 मध्ये सांगितलेलं आहे की लँडलॉर्डनी ती जी प्रिमायसेस आहे ती गुड कंडिशनमध्ये ठेवावी. टेनेंटेबल कंडिशन असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे चांगल्या कंडिशनमध्ये ठेवायची जबाबदारी कोणाची? लँडलॉर्डची का टेनेंटची? तर सेक्शन 14 सांगतो लँडलॉर्डची जबाबदारी आहे. आणि लँडलॉर्डनी ती प्रिमायसेस गुड मेंटेनेबल कंडिशनमध्ये ठेवायची आहे. पण समजा लँडलॉर्डनी ती कंडिशनमध्ये नाही ठेवली, गुड कंडिशनमध्ये प्रिमायसेस नाही ठेवली, तर त्याचं उत्तर पण सेक्शन 14 मध्ये दिलेलं आहे. मग टेनेंट काय करू शकतो? तर टेनेंट लँडलॉर्डला नोटीस पाठवू शकतो की आमची जी जागा आहे ती रिपेअर करणं गरजेचं आहे आणि हे रिपेअरचं आपलं जे काय आहे ते एस्टिमेट आहे, हा इंजिनियरचा रिपोर्ट आहे, याप्रमाणे रिपेअर करणं गरजेचं आहे. अशी नोटीस 15 दिवसाची कायद्याने सांगितलेलं आहे टेनेंट लँडलॉर्डला पाठवू शकतो. बरं, ही नोटीस मिळाल्यावरती त्यांनी काही केलं नाही तर मग टेनेंट जो आहे तो त्या रिपेअरच्या ज्या पॉईंट्स दिलेले आहेत इंजिनियरनी ते सगळे रिपेअरेबल पॉईंट्स जे आहेत ते रिपेअर करून ती प्रिमायसेस गुड कंडिशनमध्ये आणू शकतो. ते जे पैसे त्याला खर्च आलेले असतील ते 15% सिंपल इंटरेस्ट प्रमाणे लँडलॉर्डकडनं वसूल करू शकतो आणि ॲन्युअली 1/4 रेंट प्रमाणे डिडक्ट करून देखील या तऱ्हेने तो रिपेअर कंडिशनमधला बिल्डिंग ठेवू शकतो. म्हणजे जर लँडलॉर्डनी बिल्डिंग रिपेअरेबल कंडिशनमध्ये नाही ठेवली तर कायदा सांगतो की टेनेंटला अधिकार दिलेले आहेत, तुम्ही करू शकता पण ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करा आणि मग ती रिपेअर करा, असं सेक्शन 14 रिपेअर्सबद्दल सांगतो. सेक्शन 15 आपण मगाशी म्हटलं वन्स अ टेनेंट ऑलवेज अ टेनेंट. सेक्शन 15 प्रूव्ह करतो वन्स अ टेनेंट ऑलवेज अ टेनेंट. कसं काय? लँडलॉर्ड बरेच वेळेला स्मॉल कॉज कोर्टामध्ये दावे दाखल करतात की ह्यांनी मला भाडं दिलं नाही म्हणून ह्याला आता इविक्ट करण्यात यावं. आणि हा सेक्शन 15 जो आहे हा टेनेंट लोकांना प्रोटेक्ट करतो आणि सांगतो वन्स अ टेनेंट ऑलवेज अ टेनेंट. कसं काय प्रोटेक्ट करतो? तर सेक्शन 15 सांगितलेलं आहे की जर कोण भाडं तुम्हाला देत नसेल, स्टँडर्ड रेट, परमिटेड इन्क्रीज, भाडं देत नसेल टायमावरती, तर ह्या टेनेंटला जर तुम्हाला इविक्ट करायचं असेल तर मिनिमम 90 दिवसाची नोटीस देणं गरजेचं आहे. 90 डेज डिमांड नोटीस रेस करणं गरजेचं आहे. आणि 90 डेज डिमांड नोटीस रेस केल्यावरती मगच तो कोर्टाच्या दरवाजापर्यंत येऊ शकतो. म्हणजे कोर्टामध्ये दावा दाखल करू शकतो. 90 दिवसाची नोटीस देऊन देखील जर टेनेंट भाडं पे करत नसेल तरच तो तिकडे जाऊ शकतो. बरं, एकदा कोर्टात गेला की कोर्टाला कायद्याने सांगितलेलं आहे की तुम्ही लगेच निर्णय नाही देऊन टाकायचा, तुम्ही परत समन्स पाठवायचा आणि 90 दिवस तुम्ही पण वाट बघायची.
म्हणजे कोर्टालाही सांगितलंय की तुम्ही पण 90 दिवस फॉलो करा. मग 90 दिवस वाट बघितल्यावरती 90व्या दिवशी टेनेंट आला आणि सांगितलं साहेब काय नाही, जे भाडं राहिलेलं आहे ते मी भरतो. तर 90व्या दिवशी त्यांनी भाडं जर भरलं, लँडलॉर्डला दिलं, तर कोर्टाला कायद्याने सांगितलेलं आहे की जे सूट डिसमिस करून टाकायचं. म्हणजे वन्स अ टेनेंट ऑलवेज अ टेनेंट. टेनेंट 90व्या दिवशी जरी भाडं घेऊन आला तरी देखील लँडलॉर्डला त्याला एविक्ट करता येत नाही, असं सेक्शन 15 सांगितलेलं आहे. तुम्ही हे सेक्शन नोट करू शकता. गुगलमध्ये जाऊन तुम्ही त्याचा अभ्यासही पुढे भविष्यामध्ये करू शकता. त्यानंतर सेक्शन 16 आहे, तो लँडलॉर्डला काही अधिकार देतो तुम्हाला एविक्ट करण्याची, टेनेंटला एविक्ट करण्याची. आणि मग टेनेंटला एविक्ट 16 मध्ये काय काय सांगितलेले आहेत, ग्राउंड्स दिलेले आहेत. तुम्ही जर प्रॉपर्टीला डॅमेज केलं, तुमच्या राहत्या घराला जर तुम्ही डॅमेज केलं, किंवा तुम्ही इलिगल कन्स्ट्रक्शन केलं, स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन केलं, किचन प्लॅटफॉर्म लावणं, एक्झॉस्ट बसवणं, एअर कंडिशनिंग लावणं, वुडन पार्टिशन क्रिएट करणं, ह्याला इलिगल कन्स्ट्रक्शन बोलत नाही. कायद्याने सांगितलं हे तुम्ही करू शकता, ह्याला इलिगल कन्स्ट्रक्शन बोलत नाही. पण भिंतच काढली, नवीन भिंत टाकली, कुठेतरी स्ट्रक्चरलचा पिलरच काढून टाकला, ह्या गोष्टी ग्राउंड असू शकतात तुम्हाला एविक्शन करण्याच्या, टेनेंटला एविक्ट करण्याच्या. आणि सेक्शन 16 पहिला सांगतो डॅमेज, सेकंड सांगतो इलिगल कन्स्ट्रक्शन, किंवा इमॉरल पर्पजसाठी जर फ्लॅट वापरत असतील तर तुम्हाला एविक्ट करता येतं. तिथे एक शब्द असा पण आहे की शेजाऱ्यांनी जर कंप्लेंट केली, म्हणजे बाजूवाल्याबरोबर वादविवाद घालत बसायचे नाही, असं कायद्याने देखील सांगितलेलं आहे. तर ती देखील कंप्लेंट एक ग्राउंड असू शकतो एविक्शनचा. किंवा एम्प्लॉयमेंट लिंक टेनेन्सी असेल, म्हणजे मालक असेल आणि मालकाने ड्रायव्हरला घर दिलेलं असेल भाडोत्री तत्वावरती, आणि उद्या ड्रायव्हरला त्यांनी कामावरून काढून टाकलं, तर त्याने असं नाही म्हणायचं की वन्स अ टेनेंट ऑलवेज अ टेनेंट. तो नोकरी गेल्यावरती घरही जातं. तर ते देखील एक ग्राउंड आहे एविक्शन करण्याचा. नंतर रिपेअर्स एक ग्राउंड आहे एविक्शन करण्याचा. पर्सनल बोनाफाईड इंटरेस्ट, म्हणजे समजा आता मालकाची फॅमिली एक्सटेंड झाली आणि टेनेंटची फॅमिली कमी झाली, टेनेंटची मुलं आता अमेरिकेत गेली आणि मालकाची सगळी मुलं अमेरिकेवरून इकडे आली, आता मालकाला गरज आहे जास्त खोल्यांची, तर त्याला बोलतो पर्सनल बोनाफाईड इंटरेस्ट. त्या एक देखील ग्राउंड असू शकतो टेनेंटकडनं एविक्शन करण्याचा. आणि रिपेअर रिकन्स्ट्रक्शन, मग रिकन्स्ट्रक्शनमध्ये दिलेलं आहे की जर लँडलॉर्डकडे प्रपोजल रेडी असेल, प्रपोजल घेऊन स्मॉल कॉज कोर्टात जायचं, स्मॉल कॉज कोर्टमध्ये प्रपोजल दाखल करायचं, त्यांनी सांगायचं की माझ्याकडे प्रपोजल रेडी आहे, माझ्याकडे फंड्स रेडी आहेत, विदिन 1 मंथ मी डिमॉलिश करतो. डिमॉलिश करायचं, बिल्डिंग 3 महिन्यामध्ये डिमॉलिश झाली पाहिजे, 3 महिन्यानंतर 15 महिन्यामध्ये बिल्डिंग पूर्ण झाली पाहिजे, 15 महिन्याच्या नंतर 3 महिन्याचं एक्सटेन्शन 4 वेळा देता येतं, म्हणजे 12 महिने एक्सटेन्शन. असं करून टोटल जे आहे ते 15 + 12 असे करून 30 महिन्याच्या आतमध्ये बिल्डिंग जी आहे ती पूर्ण करायची. असं ग्राउंड जो आहे घेऊन लँडलॉर्ड स्मॉल कॉज कोर्टमध्ये जाऊ शकतो आणि टेनेंटला रिकन्स्ट्रक्शनसाठी एविक्शन करू शकतो. पण त्यामध्ये असंही सांगितलेलं आहे की आपल्याला त्यांनी एविक्ट केलं, आपण बाहेर आलो आणि यांनी 1 महिन्यामध्ये डिमॉलिशन सुरूच नाही केलं, मग आपण जाऊ शकतो कोर्टाकडे आणि आपण सांगू शकतो की ह्यांनी ब्रीच केलेलं आहे, कायद्याच्या तत्वाप्रमाणे ह्यांनी काम केलेलं नाही आहे, आता आमचं घर जी आहे ती आम्हाला परत द्या. डिमॉलिशन केलं नसेल तर अशाही ऑर्डर्स परत आलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या ग्राउंड्सवरती सेक्शन 16 पर्यंत आपण बघितलं, 16 to 22 पर्यंत ग्राउंड्सवरती टेनेंट आणि लँडलॉर्डचे टग अँड फॉर चालू असतो. आणि मग ह्या सगळ्या झाल्यावरती आपला एक विषय मगाशी आपण जो घेतला की लिव्ह अँड लायसन्स. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जे भाड्यात्री तत्वावरती आपण 11 महिन्याचं लिव्ह अँड लायसन्स, 36 महिन्याचं लिव्ह अँड लायसन्स असे जे आपण ॲग्रीमेंट करतो, भाड्याने जे फ्लॅट देतो ते हे ॲप्लिकेबल येत नाही. पण ते जे फ्लॅट भाड्याने आपण जे देतो लिव्ह अँड लायसन्सवरती, ते लिव्ह अँड लायसन्सचं ॲग्रीमेंट कंपल्सरी रजिस्टर्ड करायचं असं आपल्याला महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टचं सेक्शन 55 सांगतो. आणि ते ॲग्रीमेंट रजिस्टर्ड नाही केलं तर कायद्याने सांगितलेलं आहे की टेनेंट जे काय प्रोटेक्शन घेईल कोर्टामध्ये, बाजू मांडेल, ती बाजू प्रिवेल होईल लँडलॉर्डच्या कंटेन्शन म्हणजे मेंबरच्या कंटेन्शनच्या अगेन्स्ट. त्यामुळे भाडोत्री तत्वावरती जे आपण लिव्ह अँड लायसन्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये ॲग्रीमेंट करतो ते लोकांना जनजागृती करावी की ते ॲग्रीमेंट कंपल्सरी रजिस्ट्रेशन करावं.
त्याची योग्य ती स्टॅम्प ड्युटी, ती काही नॉमिनल स्टॅम्प ड्युटी असते, त्याची काही जास्त स्टॅम्प ड्युटी नसते, ती स्टॅम्प ड्युटी भरावी आणि ॲग्रीमेंट रजिस्टर्ड करणं बंधनकारक आहे. कायद्याने असंही सांगितलेलं आहे की जर तुम्ही ते ॲग्रीमेंट रजिस्टर्ड नाही केलं तर 3 महिने तुरुंगवास किंवा 5,000 रुपये दंड असंही त्याच्यामध्ये प्रोव्हिजन दिलेली आहे. सेक्शन 55 गुगल करू शकता, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टचा लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंटचा. तर अशा तऱ्हेने आपण टेनेन्सी आणि थोडंसं कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये शिरकाव मध्ये करत आहोत आपण. आता आपण येऊया रिडेव्हलपमेंटमध्ये. किंवा रिडेव्हलपमेंटमध्ये आपण पाहिलं की हे सगळे सेक्शन 16 आहे, 15 आहे, इव्हिक्शन केलं, रिकन्स्ट्रक्शन करू शकतात. मग प्रोव्हिजन्स कुठले आहेत? तर आपल्याकडे डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन, म्हणजे मुंबईमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर मुंबई सोडली तर अख्ख्या बाकीच्या ठिकाणी UDCPR आहे. आणि आपल्याकडे डेव्हलपमेंट कंट्रोल DCPR ज्याला आपण म्हणतो प्रमोशन अँड रेग्युलेशन जो आहे 2034चा आहे. पण DCPR 2034 मध्ये 33(7) ची प्रोव्हिजन दिलेली आहे मुंबई आयलँड सिटीमध्ये ज्या सेस बिल्डिंग आहेत त्यांना, आणि 33(7) जो आहे तो नॉन सेस बिल्डिंगसाठी आहे किंवा सबर्बमध्ये ज्या टेनंट बिल्डिंग आहेत त्यांच्यासाठी आहे, ईस्टर्न सबर्ब, वेस्टर्न सबर्ब त्यांच्यासाठी. म्हणजे 33(7) आणि 33(7A ह्याचा अभ्यास जो आहे तो आपल्याला करावा लागेल. आणि मग 33(7), 33(7A मध्ये सांगितलेलं आहे की तुमच्या टेनंटच्या जी काही साईज आहे त्याप्रमाणे मग तुम्हाला 300 स्क्वेअर फीटचं घर द्यायचं, 5%, 8%, 15% इन्सेंटिव्ह द्यायचं, वरती फंजिबल FSI 35% द्यायचं. असे ते 33(7), 33(7A मध्ये स्कीम्स दिलेल्या आहेत. तुमची सिंगल बिल्डिंग असेल तर तुम्हाला 75 to 80% पर्यंत इन्सेंटिव्ह आहेत, लँडलॉर्डला, डेव्हलपरला मिळतात. तुमच्या 2 बिल्डिंग, 2 ते 5 बिल्डिंग असतील, एकत्र आलेल्या असतील तर मग तुम्हाला 80% ते 85% असा इन्सेंटिव्ह मिळतो. 5 पेक्षा जास्त बिल्डिंग असतील तर 90% पेक्षा जास्त, असं बरेच स्कीम्स त्याच्यामध्ये आपल्याकडे दिसतात. तर प्रामुख्याने हे आहे की या सगळ्या स्कीमचा अभ्यास काही जजमेंटच्या स्वरूपामध्ये, आपण इकडे कायद्याचा अभ्यास करायला आलेलो आहोत, तर आपल्याला ह्या अनुषंगाने रिडेव्हलपमेंटच्या अनुषंगाने काही हायकोर्टाच्या जजमेंट आहे आणि त्या जजमेंटच्या अनुषंगाने आपण ह्या कायद्याचा अभ्यास करूया, जेणेकरून आपल्या मनामध्ये जे रिडेव्हलपमेंट संदर्भातले काही प्रश्न पडलेले आहेत ते देखील या जजमेंटच्या माध्यमातून दूर होतील. सर्वप्रथम टेनंट आणि लँडलॉर्डच्या रिलेशनमध्ये जे काही इश्यूज आहेत त्याच्याबद्दलचे काही जजमेंट जे आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू. पहिली जजमेंट जी आहे ती आहे 6 रतनजी खिमजी. 6 रतनजी खिमजी जी आहे ही जजमेंटमध्ये आपल्याला हे बघायला मिळतं की टेनेंट, भाडोत्री जो असतो ह्याचं प्रोटेक्शन कुठपर्यंत. कारण बऱ्याच वेळेला असे प्रश्न येतात की आमची बिल्डिंग लँडलॉर्डनी डिलॅपिटेटेड आहे म्हणून तोडून टाकली आणि बिल्डिंग तोडल्यावरती आमच्या राईट्स प्रोटेक्टेड राहतील का, आम्ही आता रस्त्यावरती तर नाही येणार ना, असा प्रश्न येतो. तर बॉम्बे हायकोर्टनी ह्या जजमेंटमध्ये, किंवा अजून एक जजमेंट आहे खिमजी पाताडियाची एक जजमेंट आहे वर्सेस म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई, किंवा झुलेका अहमदची जजमेंट आहे, त्याच्यामध्ये देखील ह्या सगळ्या जजमेंटमध्ये असं सांगितलेलं आहे की टेनेंट जर लँडलॉर्डनी बिल्डिंग तोडून टाकली, डिमॉलिश केली, तरी टेनेन्सी नष्ट होत नाही, टेनेन्सीचा अस्तित्व अजूनही राहतं. जे तुमचे राईट्स आहेत ते बिल्डिंग तोडल्यावर देखील त्याच्यामध्ये तुमचे अबाधित राहतात, असं ह्या 3 जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही जे प्रश्न विचारणार आहात ना त्याचीच उत्तरं मी तुम्हाला पहिले द्यायचा प्रयत्न करत आहोत. दुसरं जजमेंट 353 ची नोटीस आलेली आहे. म्हणजे काय, तर स्ट्रक्चरल ऑडिट करायला सांगितलेलं आहे बिल्डिंगला. तर स्ट्रक्चरल ऑडिट काय करतात, लँडलॉर्ड सांगतो की बिल्डिंग डिलॅपिटेटेड आहे, बिल्डिंग तोडायची आहे, खाली करा. टेनेंट दुसरं स्ट्रक्चरल ऑडिट घेऊन येतात आणि सांगतात की बिल्डिंग स्टेबल आहे, आमचा इंजिनियर सांगतो बिल्डिंग स्टेबल आहे. मग 2 कॉन्ट्राडिक्टरी स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट असेल तर काय करायचं, मग काय करायचं, मग कायदा सांगतो टॅक कमिटी, बरोबर, टेक्निकल ॲडवायझरी कमिटी, आणि ह्या कमिटीकडे हा प्रश्न जातो. म्युनिसिपल कॉर्पोरेशननी ही टॅक कमिटी स्थापन केलेली आहे आणि टॅक कमिटी आपला रिपोर्ट देते. जर त्यांनी सांगितलं बिल्डिंग डिलॅपिटेटेड आहे तर बिल्डिंग खाली करावी लागेल आणि बिल्डिंग तोडावी लागेल. मग टॅक कमिटीच्या बरेचसे केसेस जे आहेत ते टेनेंटतर्फे हायकोर्टाकडे पोचले
आणि ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने सांगितलं की आम्ही काही टॅग कमिटीपेक्षा एक्सपर्ट नाही आहोत, आम्ही इकडे न्याय निवाडा करायला बसलेलो आहोत. एक्सपर्ट जे आहेत त्या फील्डमध्ये टॅग कमिटी असल्यामुळे त्याचा रिपोर्ट आमच्याकडे चॅलेंज करता येणार नाही. त्यामुळे तिथे जर आपण जर एफर्ट्स करत असाल तर ते एफर्ट्स आपले वाया जाऊ शकतात. याची थोडीशी खबरदारी या जजमेंटच्या मार्फत आपल्याला घ्यायची आहे. या टॅग कमिटीचे जी जजमेंट आहे ती आहे दिवान चंद गुप्ता वर्सेस NM शहा. हे तुम्ही जजमेंट वाटल्यास लिहून घेऊ शकता. गुगल करून तुम्हाला ह्या जजमेंट देखील सापडतील आणि या जजमेंटचा अभ्यास करून तुम्ही आपले राईट जे ते एक्सरसाइज करू शकता. दिवान चंद गुप्ता वर्सेस NM शहा. त्यानंतर अजून एक विषय असा येतो की टेनेंट ज्या वेळेला बिल्डिंग रिडेव्हलपमेंट होते, बिल्डिंग रिडेव्हलप झाल्यावरती आपल्याला ओनरशिपमध्ये बऱ्याच वेळेला फ्लॅट्स मिळतात. नवीन फ्लॅट्स जे आपल्याला मिळतात ते ओनरशिप तत्वावरती मिळतात. हे बंधनकारक आहे का? लँडलॉर्डनी तुम्हाला ओनरशिप तत्वावरती फ्लॅट भविष्यामध्ये रिडेव्हलपमेंटमध्ये देणं हे बंधनकारक आहे का? तर ह्याचं उत्तर जे आहे हे आपल्याला एस्टेलिया फर्नांडिसच्या जजमेंटमध्ये सापडतं. एस्टेलिया फर्नांडिस वर्सेस स्वर्ण हायराईज कन्स्ट्रक्शन, तुम्ही नाव लिहून ठेवू शकता. एस्टेलिया फर्नांडिस वर्सेस स्वर्ण हायराईज कन्स्ट्रक्शन. ह्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे इट इज नॉट कंपल्सरी मॅन्डेटरी की टेनेन्सी जी आहे त्याला ओनरशिपमध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि वाद कुठे होता? ह्या जजमेंटमध्ये तुम्ही जर बघितलं तर 33(7)A मध्ये क्लॉज 19 दिलेला आहे. त्या क्लॉज 19 मध्ये असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत रिडेव्हलपमेंट संपत नाही, नवीन बिल्डिंग तयार होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट ऍप्लिकेबल राहील. ज्या वेळेला बिल्डिंग तयार झाली त्यावेळेला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट जो आहे तो ऍप्लिकेबल होईल. आणि मग वादविवाद असा होता की महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टमध्ये ओनरशिपचा कन्सेप्ट आहे. मग ओनरशिप मिळते का आपल्याला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये? तर ऑनरेबल हायकोर्टनी या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे ओनरशिप देणं मॅन्डेटरी नाही आहे. कारण बेसिकली तुमचं लँडलॉर्ड आणि टेनेंटचं रिलेशनशिप आहे. जर उद्या लँडलॉर्डला वाटलं की तुम्हाला टेनेंटच ठेवायचं आहे भविष्यात देखील, तर तो टेनेंटही तुम्हाला ठेवू शकतो. असं आपल्याला या जजमेंटच्या माध्यमातून कायदा जो आहे तो आपल्याला इंटरप्रिट केला गेलेला आहे. नेक्स्ट जजमेंट, मग अजून एक जजमेंट आहे अब्दुल खानचं वर्सेस सुप्रीम कन्स्ट्रक्शन. आणि ह्या जजमेंटमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये आपण बघतो रोज आपल्याला पेपरमध्ये काही जजमेंट्स पाहायला मिळतात, हायकोर्टचे निर्णय येतात की डेव्हलपरने जर काम केलं नसेल तर डेव्हलपरला टर्मिनेट केलेलं आहे, किंवा रेंट जर दिलं नसेल तर हायकोर्टाने त्याला डायरेक्शन दिलेले आहेत की तुम्ही रेंट द्या. ह्या जजमेंटमध्ये तुम्हाला रेंटबद्दलची माहिती मिळेल. आणि या जजमेंटमधले फॅक्ट्स एकदम इंटरेस्टिंग आहे. 2010 मध्ये टेनेंटनी लँडलॉर्डला बिल्डिंग हँडओव्हर केली. त्यांनी सांगितलं 2 वर्षामध्ये तुम्हाला बिल्डिंग बांधून देतो. लँडलॉर्डनी सांगितलं 2013 पर्यंत बिल्डिंग काय पूर्ण झाली नाही. मग लँडलॉर्डनी टेनेंटला विचारलं तुला रेंट आणि कॉर्पस द्यायचंय का? तर टेनेंट म्हणाला नको नको, मला थोडंसं 150 स्क्वेअर फीट एक्स्ट्रा अजून जागा दे रेंटच्या मोबदल्यात. आणि मग 2013 नंतर 2023-24 उजाडला, अजूनपर्यंत बिल्डिंग काय झालेली नाही आहे. लँडलॉर्ड सांगतोय की ह्यांनी रेंट फॉरगो केलेला आहे, त्याच्यामुळे हा रेंटला जो आहे तो याला ऍप्लिकेबिलिटी येत नाही. आणि मग बॉम्बे हायकोर्टने हे स्मॉल कॉज कोर्टाकडनं अपिलेट कोर्टाकडनं ही जजमेंट बॉम्बे हायकोर्टकडे आली होती. आणि ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने हेल्ड केलं की 2013 पर्यंत तुला बिल्डिंग त्यांना पूर्ण द्यायची होती. त्यानंतर तू त्यांना जर बिल्डिंग दिली नसशील तर 70,000 प्रमाणे त्यांना रेंट जो कमर्शियल प्रेमायसेस होती, कमर्शियल टेनेंटेड प्रेमायसेस, त्याला 70,000 रुपयाप्रमाणे पर मंथ रेंट जो आहे तो ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टनी द्यायला लावलेला आहे. म्हणजे जर बिल्डिंग डिले होत असेल, रिडेव्हलपमेंट डिले होत असेल तर आपले रेंटची एंटायटलमेंट जी आहे ती अजूनही अबाधित आहे. अजून एक जजमेंट आहे आणि त्या जजमेंटमध्ये सेक्शन 499 MMMC ऍक्टचा, सेक्शन 354 ज्याच्यामध्ये आपली बिल्डिंग तोडतात, डिमॉलिश करतात, सेक्शन 489 MMMC ऍक्ट, हे सगळ्याचा आपल्याला त्याच्यात उल्लेख मिळतो. आणि त्या जजमेंटमध्ये असं सांगितलेलं आहे की समजा लँडलॉर्डनी बिल्डिंग डिमॉलिश केली,
डिमॉलिश करून सुद्धा लँडलॉर्ड ती बिल्डिंग बांधत नसेल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सेक्शन 14 आहे, मगाशी आपण रेंट कंट्रोलचे जे सगळे सेक्शन डिस्कस केले त्याप्रमाणे सेक्शन 499 MMMC ऍक्ट सांगतो की जर ओनरने बिल्डिंग डिमॉलिश करून परत कन्स्ट्रक्शन अजून लँडलॉर्डने करून दिली नसेल आतापर्यंत तर टेनेंट लोकांना अधिकार आहे रिकन्स्ट्रक्शन करायचा आणि मग ते प्रपोजल पुटअप करू शकतात. प्रपोजल पुटअप करून अप्रुव्हल्स घेऊन बिल्डिंग परत उभी करू शकतात. केवढी बिल्डिंग उभी करू शकतो? सगळं पोटेन्शियल कन्वर्ट करून सगळं सेलेबल बिलेबल करू शकतो का? तर हायकोर्टने सांगितलं शब्द आहे रिकन्स्ट्रक्शन, रिडेव्हलपमेंट नाही. रिडेव्हलपमेंटचे अधिकार हे लँडलॉर्डचे आहेत. टेनेंट आपली जागा जेवढी आहे तेवढी जर कन्स्ट्रक्ट करायची असेल तर रिकन्स्ट्रक्शन मध्ये ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टने सांगितलं की तुम्हाला ही परवानग्या मिळू शकतील जर लँडलॉर्ड परफॉर्म करत नसेल किंवा डेव्हलपर परफॉर्म करत नसेल तर असं 499चं इंटरप्रिटेशन MMMC ऍक्टमध्ये आपल्याला या टेनेंट लँडलॉर्डच्या रिडेव्हलपमेंटमध्ये पाहायला मिळतं. आता नेक्स्ट विषय जो आपल्याकडे आहे तो आहे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा. तोही थोडासा बघून घेऊया आपण. आणि कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हटलं तर हाऊसिंग सोसायटी असं आपण त्याला संबोधतो. म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी तर बरेच आहेत, फिशरी सोसायटी, ॲग्रिकल्चरल सोसायटीज, बरोबर, पतपेढ्या संस्था, कोऑपरेटिव्ह बँक्स, आपली आहे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. आणि या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं डेफिनेशन जे दिलेलं आहे आता नव्याने जे 2019 मध्ये कायदा आला तर 2019च्या कायद्यामध्ये सेक्शन 154B मध्ये हाऊसिंग सोसायटीचं डेफिनेशन दिलेलं आहे. या डेफिनेशनमध्ये सांगितलेलं आहे की हाऊसिंग सोसायटी म्हणजे पहिलं लँड ऑब्जेक्ट काय आहे, त्याचं लँड प्रोव्हाइड करणं. दुसरं ऑब्जेक्ट आहे लोकांना सुविधा प्रोव्हाइड करणं, ॲम्युनिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं. आणि तिसरं ऑब्जेक्ट जे सांगितलेलं आहे ते म्हणजे रिडेव्हलपमेंट, रिकन्स्ट्रक्शन इज नाव द ऑब्जेक्ट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. सेक्शन 154B(1) कंसामध्ये 17 ह्याच्यात हे डेफिनेशन सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे पुढे मेंबरशिपचं डेफिनेशन दिलेलं आहे की हाऊसिंग सोसायटीमध्ये सभासद किती प्रकारचे, मेंबर किती किती प्रकारचे असतात. तर सांगितलंय 4 प्रकारचे असतात. पहिला प्रकार ओरिजिनल मेंबर म्हणजे डेव्हलपमेंट, जो डेव्हलपर असतो तो डेव्हलपमेंट करताना फ्लॅट विक्री करतो. विक्री करताना जो करार करतो त्या करारामध्ये ज्याचं पहिलं नाव आहे तो ओरिजिनल मेंबर. समजा एक फ्लॅट जो आहे हाऊसिंग सोसायटीमध्ये नवरा बायकोनी दोघांनी मिळून घेतलेला आहे, हजबंड आणि वाईफ. मग पहिलं नाव ॲग्रीमेंटमध्ये हजबंडचं आहे, दुसरं नाव वाईफचं आहे. तर वाईफला काय बोलायचं? जॉईंट मेंबर. दुसरा प्रकारचा मेंबर हाऊसिंग सोसायटीमध्ये. तिसरा प्रकारचा मेंबर कोण? असोसिएट मेंबर. कायद्याने सांगितलेलं आहे की जर टायटल डॉक्युमेंटमध्ये हाऊसिंग सोसायटीमध्ये तुझं नाव नसेल पण समजा काही कारणास्तव जो फ्लॅटचा ओनर आहे तो वयोवृद्ध असेल किंवा बाहेरगावी असेल आणि सोसायटीच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्याला पार्टिसिपेट करता येत नसेल तर अशा केसमध्ये काय करावं? तर अशा केसमध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी कायदा सांगतो की तुम्ही आपल्या नातलगांना, तुमच्या नातेवाईकांना 12 प्रकारचे नातेवाईक दिलेले आहेत. त्या नातेवाईकांना कुठल्याही एका नातेवाईकाला तुम्ही असोसिएट मेंबर करू शकाल. आणि असोसिएट मेंबर मग कोण कुठल्या कुठल्या नातेवाईकाला करता येतं? तर जर समजा फादर असेल म्हणजे जर मुलगा असेल तर आपल्या फादरला करू शकतो, फादर असेल तर सनला करू शकतो, हजबंड असेल तर वाईफला करू शकतो, वाईफ असेल तर हजबंडला करू शकतो, हजबंड वाईफ, फादर मदर, ब्रदर सिस्टर, सन डॉटर, नेफ्यू नीस, सन इन लॉ, डॉटर इन लॉ, अशा 12 लोकांपैकी कोणालाही तुम्ही असोसिएट मेंबर करू शकता. बरं, असोसिएट मेंबर आणि जॉईंट मेंबरमध्ये फरक काय? तर जॉईंट मेंबरचं नाव टायटल डॉक्युमेंटमध्ये असतं आणि असोसिएट मेंबरचं नाव टायटल डॉक्युमेंटमध्ये नसतं. म्हणजे शेअर सर्टिफिकेटमध्ये असोसिएट मेंबरचं नाव घ्यायचं नाही, जॉईंट मेंबरचं नाव शेअर सर्टिफिकेटमध्ये लिहायचं. हे झाले तिसरा कॅटेगरी मेंबर. चौथी कॅटेगरी कुठली? तर प्रोव्हिजनल मेंबर. मग प्रोव्हिजनल मेंबर कुठला? तर प्रोव्हिजनल मेंबर म्हणजे आपल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये एक कायदा आहे, नॉमिनेशन प्रकार आहे. नॉमिनेशनचे फॉर्म्स मिळतात आणि मेंबर जो आहे तो नॉमिनेशनचे फॉर्म भरतो, त्याच्यामध्ये नॉमिनी म्हणून टाकतो
आपल्या नातेवाईकांना, कुठल्या मुलाला, मुलीला, मिसेसला असं तो नॉमिनी म्हणून त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करतो. मग ते जे नॉमिनी आहेत त्या मेंबरची डेथ झाल्यावरती त्या नॉमिनीला आपण मेंबर करून घेतो, त्याला प्रोव्हिजनल मेंबर असं बोलतो. म्हणजे टेम्पररी मेंबर, तात्पुरता सभासद असं त्याला कायद्यामध्ये संबोधलेलं आहे. मग आपण किती प्रकार बघितले हाऊसिंग सोसायटीमध्ये? 4 प्रकार: ओरिजिनल मेंबर, जॉईंट मेंबर, असोसिएट मेंबर, प्रोव्हिजनल मेंबर. बरोबर. आपल्याला ज्या वेळेला रिडेव्हलपमेंट करायचं असेल त्यावेळेला हाऊसिंग सोसायटीला कुठली कुठली खबरदारी घ्यायची? तर खबरदारी घ्यायची तर बिल्डिंग आपल्या मालकीची असेल तरच आपण रिडेव्हलपमेंट करू शकतो. हे आपण मगाशी डिस्कस केलं. प्रॉपर्टी कार्डमध्ये आपलं नाव पाहिजे. कन्व्हेन्स केलं नसेल तर डीम कन्व्हेन्स करून घ्यायचं. हे झाला हा पहिला एलिजिबिलिटी क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया की संस्थेने आपले इलेक्शन्स प्रॉपर करून घ्यायची. दर 5 वर्षांनी संस्थेने इलेक्शन्स घ्यायचे असतात. जर तुम्ही इलेक्शन्स केले नसतील तर मग तुम्हाला भविष्यामध्ये रिडेव्हलपमेंटमध्ये अडथळा येऊ शकतो. त्याप्रमाणे मग इलेक्शन्स जे आहेत ते इलेक्शनचे रूल्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने प्रचलित केलेले आहेत. ते म्हणजे इलेक्शन रूल्स 2021 फॉर 250 पेक्षा ज्या कमी मेंबर असलेल्या हाऊसिंग सोसायटीचे, आणि ज्या 250 पेक्षा जास्त मेंबर संख्या असेल तर इलेक्शन रूल्स 2014. याप्रमाणे इलेक्शन करून घ्यायचं. आणि तिसरा क्रायटेरिया कुठला आहे? एक झाला कन्व्हेन्स, एक झाला इलेक्शन. तिसरा क्रायटेरिया तुमचा आहे की बिल्डिंग तुमची 30 वर्षापेक्षा जुनी पाहिजे. नवीन बिल्डिंगला रिडेव्हलपमेंट करत बसायचं नाही. 30 इयर्स ओल्ड बिल्डिंग डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशननी सांगितलेलं आहे. पण आपल्याकडे बरेच प्रश्न असे पण येतात किंवा बरेचसे आपल्याकडे हायकोर्टचे जजमेंटही आपल्याला पाहायला मिळतात की जर समजा बिल्डिंगचं वय 30 वर्ष नसेल पण बिल्डिंग खरोखर डिलॅपिडेटेड कंडिशनमध्ये आहे, बिल्डिंगचे रिपेरेबल कंडिशन नाही आहे, स्ट्रक्चरल मेंबर्स डिटोरिएट झालेले आहेत आणि बिल्डिंगचं वय 25 आहे, 22 आहे, 23 आहे, तर अशा वेळेला पुन्हा टॅग कमिटीचा प्रश्न आपल्याकडे येतो. टॅग कमिटीच्या मार्फत आपण रिपोर्ट्स घ्यायचे आणि मग स्पेशल परमिशन जी आहे ती कॉर्पोरेशनकडनं मिळवून आपण त्याही बिल्डिंगला रिडेव्हलपमेंट करू शकतो. पण सरसकट पहिला क्रायटेरिया असा आहे की 30 वर्ष बिल्डिंगचं आयुष्य असेल तर तुम्ही एलिजिबिलिटी आहे, रिडेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्ही पात्र म्हणून ठरता. मग ही झाली आपली पात्रता. आता रिडेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं कसं करायचं तर त्यासाठी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. ते गाईडलाईन्स म्हणजे आपले 4 जुलै 2019चे गाईडलाईन्स. आणि 4 जुलै 2019मध्ये जे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्या गाईडलाईन्स प्रमाणे आपण आपल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं रिडेव्हलपमेंट करायचं. काय दिलं आहे गाईडलाईन्समध्ये? सिम्पल. स्पेशल जनरल बॉडी मीटिंग घ्यायची. स्पेशल जनरल बॉडी मीटिंगमध्ये पारदर्शकता ठेवायची. पारदर्शकता ठेवून पहिले PMCला आर्किटेक्टला अपॉइंट करायचं. फिजिबिलिटी रिपोर्ट घ्यायचा. फिजिबिलिटी रिपोर्ट आपल्या हातामध्ये मिळाल्यावरती आपल्याला आपल्या प्लॉटचं पोटेन्शियल माहीत पडतं. ते फिजिबिलिटी रिपोर्ट आल्यावरती मग टेंडर प्रोसेस करायची. टेंडर प्रोसेस करून बिल्डरची नियुक्ती करायची आणि बिल्डरची नियुक्ती ज्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये आपण करणार आहोत ती जनरल बॉडी मीटिंग व्हिडिओ रेकॉर्डिंग करायची. रजिस्ट्रारचा प्रतिनिधी त्या मीटिंगमध्ये बोलवायचा आणि त्या मीटिंगचं कोरम जे आहे ते आपल्याला 2/3 असं पाहिजे. म्हणजे 100 मेंबरची जर आपली संस्था असेल तर 67 मेंबर्स त्या मीटिंगमध्ये हजर पाहिजेत. आणि आपलं किती लोकांनी मिळून बिल्डरची अपॉइंटमेंट करायची तर 100 मेंबरची संस्था असेल तर 51% लोकांनी मिळून जे आहे बिल्डरला कन्सेंट देऊ शकतात. आणि जे 51% लोक बोलतात ते 49% लोकांनी त्याच्यावरती अंमलबजावणी करणं गरजेचं आहे असं कायद्याने सांगितलेलं आहे. म्हणजे 51% लोकांनी सांगितलं की ए नावाच्या डेव्हलपरला सिलेक्ट करायचं तर 49 लोक जर म्हणत असतील की बी डेव्हलपरला सिलेक्ट करूया तर कायदा सांगतो की कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने ए डेव्हलपरला सिलेक्ट करणं गरजेचं आहे. सिंपल एक्झाम्पल आहे. बिल्डिंगला सफेद पेंट लावायचा की हिरवा लावायचा असं जर वादविवाद असतील आणि 51% लोक म्हणत असतील की सफेद कलर लावायचा तर मग सफेद अर्धा आणि अर्धा हिरवा लावत बसायचं नाही. कायदा सांगतो की अख्ख्या बिल्डिंगला सफेद कलर लावायचा. तोच फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा. 51% लोक जे बिल्डर प्रेफर करत आहेत त्याच डेव्हलपरला व्हिडिओ रेकॉर्डिंग करून स्पेशल जनरल बॉडी मीटिंग कंडक्ट करून रजिस्ट्रारच्या प्रेझेन्समध्ये डेव्हलपरची अपॉइंटमेंट करायची. आणि अशा तऱ्हेने जर आपण बिल्डरची अपॉइंटमेंट केली तर दोन्ही केसमध्ये टेनंट पागडी सिस्टम असो किंवा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असो
मग डिस्प्यूट्स जे आहेत ते कमी होतात, कोर्टामध्ये वादविवाद कमी होतात आणि अशा तऱ्हेने पारदर्शकतेप्रमाणे तुम्ही तुमच्या डेव्हलपरची अपॉइंटमेंट करून रिडेव्हलपमेंट करू शकता. पारदर्शकता काय बघायची? डेव्हलपरची पारदर्शकता आपण काय बघतो तर त्याचे फायनान्शियल स्टेटस बघतो, त्यांनी केलेली कामं बघतो. आज रेराच्या वेबसाईटमध्ये त्यांची नावं डिस्प्ले होतात, त्यांनी कुठे कुठे कामं केलेली आहेत हे आपल्याला दिसतं. थोडासा आपण आर्किटेक्टकडनं अभ्यास करून या डेव्हलपरची पार्श्वभूमी जाणून घ्यायची आणि हे सगळे विषय आपल्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये मांडायचे, लोकांना एक्सप्लेन करून सांगायचे आणि मग एक मताने किंवा जे काय मेजॉरिटीने आपण बिल्डरची नियुक्ती जी आहे ती करायची, असं आपल्याला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये देखील सांगितलेलं आहे. मग हा झाला विषय आपला रिडेव्हलपमेंटचा. मग एक छोटासा विषय राहतो, तो कुठला तर स्वयं पुनर्विकास, सेल्फ रिडेव्हलपमेंट. आणि मग ह्याच्यासाठी काही गाईडलाईन्स आले आहेत का तर हेच गाईडलाईन्स 4 जुलै 2019चे गाईडलाईन्स. मग इकडे तर आपण डेव्हलपर अपॉइंट करतो, तर स्वयं पुनर्विकासामध्ये काय करायचं, हे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये मॅक्सिमम आपण स्वयं पुनर्विकास करू शकतो. तर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये स्वयं पुनर्विकास करताना आपण डेव्हलपरच्या शूजमध्ये एंटर करायचं आणि कॉन्ट्रॅक्टर जिथे आपण नियुक्ती करतो बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करण्यासाठी, ते कॉन्ट्रॅक्टरची अपॉइंटमेंट 4 जुलै 2019च्या सर्क्युलरप्रमाणे करायचं. तसं टेंडर मागवायची आणि कॉन्ट्रॅक्टरची नियुक्ती करायची. आणि मग स्वयं पुनर्विकासामध्ये आपल्याला फंड्स कुठून येणार तर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला मुंबईमध्ये मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक, मुंबई डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक आणि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक जे आहे ते स्वयं पुनर्विकासाला फंडिंग करते. फंड्स जे आहे ते तिथून तुम्ही आणू शकता तुमच्या स्वयं पुनर्विकासाच्या प्रोजेक्टमध्ये. प्रपोजल तुम्हाला बँकेला सबमिट करावं लागेल आणि सबमिट झाल्यावरती बँकेने तुम्हाला जर प्रपोजल स्वीकारलं तर तुम्हाला स्वयं पुनर्विकासाचं जे काही फंडिंग आहे ते बँक पुरवण्याची जबाबदारी घेते. तुमचे जसे जसे स्टेजेस कन्स्ट्रक्शनचे होतात तसे तसे ते तुम्हाला स्टेट कोऑपरेटिव्ह बँक तुम्हाला फंड करते, मुंबई सेंट्रल डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक तुम्हाला फंडिंग प्रोव्हाइड करते. तर अशा तऱ्हेने देखील स्वयं पुनर्विकासाचा एक ऑप्शन जो आहे तो तुम्ही एक्सप्लोर करू शकता. स्वयं पुनर्विकासाचा ऑप्शन एक्सप्लोर का करायचा, रिडेव्हलपमेंटपेक्षा स्वयं पुनर्विकास का चांगलं, सोपं आहे. स्वयं पुनर्विकास जर आपण बघितलं तर स्वयं पुनर्विकासाचं डेफिनेशन असं आहे की रिडेव्हलपमेंटमध्ये जो डेव्हलपर शेवटला प्रॉफिट घेऊन जाणार आहे तोच प्रॉफिट आपल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जे आता मेंबर्स आहेत त्या मेंबर्सना डिस्ट्रीब्यूट करायचं, ह्याला स्वयं पुनर्विकास बोलतात. उदाहरणार्थ जर समजा आपल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये बिल्डर 30 कोटी 40 कोटी जे काही शेवटला प्रॉफिट घेऊन जाणार आहे ते 30-40 कोटी आपल्या प्रत्येक मेंबरला डिस्ट्रीब्यूट करायचे. कसे डिस्ट्रीब्यूट करायचे तर इन टर्म्स ऑफ एरिया, म्हणजे वाढीव एरिया द्यायचा आणि कॉर्पस वाढीव द्यायचं. अशा तऱ्हेने स्वयं पुनर्विकास जो आहे तो कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी करू शकते. यामध्ये डेव्हलपर जे त्यांना घर देणार आहे त्याच्यापेक्षा जास्त पटीने घर जे आहे ते त्यांना एरियाचं घर त्यांना मिळू शकतं आणि कॉर्पसही अधिक मिळू शकतो. स्वयं पुनर्विकासाचा हा मुख्य फायदा लाभ आहे. दुसरा लाभ असा आहे की रिडेव्हलपमेंटमध्ये लिटिगेशन्स होऊ शकतात. थर्ड पार्टी तुमच्या प्लॉटमध्ये एंट्री करते आणि तुमच्या प्लॉटवरती थर्ड पार्टी डेव्हलपर जो आहे तो तिथे बांधकाम करत असतो, तर त्यामुळे थर्ड पार्टी राईट्स क्रिएट होतात. स्वयं पुनर्विकासामध्ये तुम्हीच डेव्हलपर आहात, त्यामुळे तुम्हीच खरेदी विक्री करता, तुम्हीच लोकांना फ्लॅट्स विकता, तुम्ही कॉन्ट्रॅक्टरची तुम्ही अपॉइंटमेंट करता, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं थर्ड पार्टी इंटरेस्ट स्वयं पुनर्विकासामध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये क्रिएट होत नाही. तर हा एक दुसरा ॲडव्हान्टेज आहे की लिटिगेशनचं प्रमाण कमी असतं. फक्त योग्य नियोजन, योग्य फायनान्शियल स्टेबिलिटी आणि फिजिबिलिटी रिपोर्ट मेंटेन करून तुम्ही आपलं स्वयं पुनर्विकासाचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते करू शकता. इतर लाभ अजूनही आहेत. काही संस्थेने सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इको फ्रेंडली डेव्हलपमेंट असे काही जे आहेत ते क्रिएट केलेले आहेत. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला नवीन ॲम्युनिटीज ज्या आता बाहेरगावमध्ये वापरायला जात आहेत त्या ॲम्युनिटीज तुम्ही इथे आणू शकता. रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, सोलार सिस्टम आहे, सेंट्रलाइज AC सिस्टम आहे. अशा काही ज्या नवीन नवीन उपक्रम आहेत ते तुम्ही तुमच्या बिल्डिंगमध्ये स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून घेऊन येऊ शकता. बरेचसे संस्था असे उपक्रम ऑलरेडी करत आहेत. तुम्ही त्या संस्थेला भेट देऊन ते बघू शकता आणि त्याप्रमाणे आपलाही स्वयं पुनर्विकास करू शकता. हा त्यामधला सगळ्यात लाभदायक गोष्ट आहे. अडचण इथे ती म्हणजे रिडेव्हलपमेंट आणि स्वयं पुनर्विकासाला
अप्रुव्हल्सची. आपण म्हणतो की डेव्हलपर म्युन्सिपालिटीमध्ये जाईल, प्लॅन्स अप्रूव्ह करेल, आपल्याला अप्रूव्ह करता येईल का? तर अशी बरीचशी उदाहरणं आपल्याकडे आहेत जिथे स्वयं पुनर्विकासामध्ये मेंबर्स लोक स्वतः जाऊन फॉलोअप करत गेले आणि डेव्हलपरपेक्षा फास्ट प्रमाणामध्ये त्यांनी अप्रुव्हल्स घेऊन आले. नॉट ओन्ली अप्रुव्हल्स घेऊन आले, पण जो लागणारा खर्च आहे, बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये आपल्याला खर्च येतो, तर त्यांना जो खर्च आलेला आहे तो 5,000 रुपये खर्च आलेला आहे. कुठला? ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स. म्हणजे 4-4, 6-6 महिन्यामध्ये त्या लोकांनी अप्रुव्हल्स आणले आणि टोटल खर्च संस्थेमध्ये किती लागला? तर 5,000 रुपये. तर अशा तऱ्हेने आपण प्रत्येक मनी आपला सेव्ह करून अप्रुव्हल्स जे आहे ते आपणच स्वतः मिळवू शकतो. बरेचसे लोक मिळवत आहेत आणि तो जो लाभ आहे तो प्रत्येक मेंबरला डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करतायत. याच अप्रुव्हलच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फेडरेशननी स्टेटला प्रपोजल दिलेला आहे की हे जे अप्रुव्हलची जी आहे प्रणाली, म्हणजे तिथे 6-6 महिने 8-8 महिने अप्रुव्हलला तुम्हाला प्लॅन अप्रुव्हलला लागतात, हीच तुम्ही जी कालावधी आहे हा अर्ध्या तासाचा करा. म्हणजे तुम्ही पेनड्राईव्हमध्ये प्लॅन्स घेऊन जाल, त्या पेनड्राईव्हचे प्लॅन्स त्या सिस्टममध्ये टाकाल, तिथून कॉम्प्युटरमधनं प्रिंटआउटमधनं अप्रुव्हल तुमचं बाहेर आलं पाहिजे. अशा तऱ्हेने उपक्रम राज्य सरकारने आणि सेंट्रल मिनिस्ट्रीकडे प्रपोजल जे आहे ते पुटअप केलेलं आहे. अशा तऱ्हेने तुम्ही ज्या वेळेला अप्रुव्हलची सिस्टम कराल त्यावेळेला बऱ्याच प्रमाणामध्ये स्वयं पुनर्विकासासाठी लोक पुढे येतील आणि लोकांना अप्रुव्हलची भीती राहणार नाही. आणि प्रॉब्लेम काय आहे, एका सिस्टममध्ये तुम्हाला DCPR टाकायचं आहे, ते DCPR तुमच्या पेनड्राईव्हचे प्लॅन्स एक्झामिन करेल, ती सिस्टमच एक्झामिन करेल आणि सिस्टम तुम्हाला रिपोर्ट देईल अप्रूव्ह किंवा नॉट अप्रूव्ह. बरं, ती जी सिस्टम आहे ती तुमच्या आर्किटेक्टकडे पण असेल, तो त्याच्या ऑफिसमध्येच पहिला प्लॅन तपासून बघेल की हा आपला प्लॅन अप्रूव्ह होणार आहे की नाही होणार आहे. आणि अशा तऱ्हेने जर अप्रुव्हल अर्ध्या तासामध्ये मिळायला लागलं तर तुमच्याकडे आज जी फ्लॅटची किंमत आहे त्या फ्लॅटच्या 15%ची जी कॉस्ट आहे त्या फ्लॅटमधली ती ही अप्रुव्हलची कॉस्ट आहे. म्हणजे 1 कोटीचा 2 कोटीच्या फ्लॅटमध्ये 15% जर कमी होत असतील तर तेवढ्या पटीने आपले फ्लॅट्स जे आहेत ते अफोर्डेबल होतील. आणि शासनाचं जे धोरण आहे अफोर्डेबल हाऊसिंगचं, ते धोरण ह्या उपक्रमामधनं साधता येईल असं एक प्रपोजल जे आहे ते स्टेटला आपण सबमिट केलेलं आहे आणि स्टेटनी इन प्रिन्सिपली ते मान्यही केलेलं आहे. स्टेटनी सेंट्रल मिनिस्ट्रीनी इन प्रिन्सिपली ह्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत की भविष्यामध्ये आपल्याला अशाही गोष्टी पाहायला मिळतील की जिथे अप्रुव्हल आपल्याला शॉर्ट पिरियडमध्ये किंवा लिंकेज सिस्टमच्या मेथडॉलॉजीने आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा सर्व उपक्रमांमधनं तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं आहे आणि ह्याच माध्यमातून आपण टेनेंट लँडलॉर्ड सिस्टमचे प्रोव्हिजन्स जे आहेत किंवा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे प्रोव्हिजन्स आहेत हे आपण ॲडमिनिस्ट्रेशनचे प्रोव्हिजन्स पाहण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे रिडेव्हलपमेंट संदर्भात टेनेंट लँडलॉर्डचे काही सिस्टम्स आहेत आणि हाऊसिंग कोऑपरेटिव्हचे काही सिस्टम्स आहेत हे देखील आपण एक शॉर्टमध्ये पाहायचा प्रयत्न जो इथे केलेला आहे. ह्याच्याच माध्यमातून आपण हा जो विश्लेषण आहे ते इथे आपण इथे थांबवूया.